सर मी रिसेंटली एका नव्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. फक्त 1-1.5-2 महिने झाले असतील. तरी माझं वजन वाढायला सुरुवात झाली. तसं बघितलं तर जेवण सगळं सेम आहे. उलट माझी आता अपडाऊन करायला लागले, त्याच्यामुळे माझी धावपळ जास्त होते. तरी वजन का कमी होतंय? तुम्हाला पण हा अनुभव आला असेल, की जेव्हा आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो किंवा नवीन ठिकाणी जातो, तर आपलं वजन वाढायला का लागतं? तर याच्या मागे कारण समजून घेऊया. तर जेव्हा आपण नवीन जागेवर जातो, नवीन कॉलेजमध्ये जातो, नवीन मित्रमैत्रिणी असतात, नवीन सराउंडिंग्स असतं, एन्व्हायरमेंट्स असतात, तेव्हा आपण सतत कॉन्शियस असतो. सतत आपण एन्झायटीमध्येच असतो. तर या एन्झायटीमुळे आपल्या शरीरात कोर्टिसॉल म्हणून एक हार्मोन्स असतात. त्या हार्मोन्सबद्दल बोललो आपण मागच्या व्हिडिओमध्ये. पण या हार्मोन्समुळे, कोर्टिसॉलमुळे शरीरात शुगर स्पाइक्स होत असतात आणि या शुगर स्पाइक्स आपल्या फॅट्समध्ये कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे सुरुवातीला पहिल्या 2-3 महिन्यात आपल्याला असं आढळतं, की जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो, नवीन कॉलेजमध्ये जातो, किंवा नवीन हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतो, तेव्हा आपलं वजन हे पुष्ट वाढायला लागतं, अचानक वाढायला लागतं आणि मग नंतर ते स्टेबल होतं. तुम्हाला पण हा अनुभव आला आहे? शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना देखील असा सेम अनुभव आला आहे किंवा ते आता नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे किंवा नवीन ठिकाणी राहायला जाणार आहे.